आपल्याला एखादी साडी खूप जास्त आवडते, पण त्याच्यावरती स्टिच केलेलं ब्लाउज हे अजिबात नाही आवडत. सो इन दॅट केस सेव्ह करा ही रील, कारण ह्या रीलमध्ये मी सांगणार आहे की एक परफेक्ट ब्लाउज कसं शिवायचं. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेलरला पाइपिंग ॲड करायला नक्की सांगा. भले तुमची साडी कशीही असू द्या, पाइपिंग केल्यामुळे साडी ही खूप छान उठावदार दिसते आणि खूप सुंदर पण दिसते. तर जो साडीच्या काठाचा कलर असतो त्याच कलरची तुम्ही पाइपिंग करत जा, त्याच्यामुळे ब्लाउज हे खूप छान दिसतं. त्यानंतर साडी जर खूप महाग असेल आणि जर खूप सुरेख असेल तर नक्की पॅडेड ब्लाउजच शिवा. कारण जर तुम्ही नॉन पॅडेड ब्लाउज शिवत असाल तर मग कधीतरी ती अधूनमधून ब्राचा एक बेल्ट दिसतो आणि ते डेफिनेटली नाही चांगलं दिसत ज्यावेळेला तुमची साडी खूप छान हेवी असते त्यावेळेला. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ही जी पट्टी असते ही इथली पट्टी असते की नेहमी नॅरो ठेवायला सांगा. ही ब्रॉड अजिबात नका ठेवायला सांगू, बिकॉज ते खूप घाण लुक येतो त्यांनी साडी. साडी काठापदराची असो किंवा नॉर्मल जॉर्जेटची साडी असो, नेक पाठीमागचा आणि पुढचा हा डेफिनेटली ब्रॉड ठेवत जा. छोटे नेक नको, त्याच्यामुळे साडीला लुक अजिबात चांगला नाही येत. आणि तर ब्लाऊज हे मोस्टली ट्राय करा की प्रिन्स कटच असले पाहिजेत. जर तुम्ही कटोरीवाले जर ब्लाऊज शिवत असाल तर मग अगेन तुमच्या साडीला तो लुक नाही येणार जो लुक प्रिन्स कट ब्लाऊज नाही येतो. माझ्या मोस्टली ब्लाऊजच्या स्लीव्सची लेंथ ही एवढी असते कारण मला हीच लेंथ आवडते. तुमची साडी खूप महाग असेल आणि खूप सुंदर असेल तर डेफिनेटली तुम्ही हे लटकन्स तुमच्या टेलरला तुम्ही आणून द्यात. कापडाचे लटकन्स मोस्टली टेलर्स नॉटला लावतात, ते अजिबात चांगली नाही दिसत. तुमची साडी एवढी महाग आहे आणि मग ते खूप पाठीमागनं जेव्हा ब्रॉड नेक असतो त्यावेळेला ते लुक अजिबात छान नाही दिसत.